नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 8वी गणित या विषयातील घटक 5वा विस्तार सूत्रे यामधील ए अधिक बी कंसाचा घनचा विस्तार याविषयीचा अभ्यास करणार आहोत. तर पहा, ए अधिक बी कंसाचा घन याचा विस्तार काय येतो, तर त्याचा अभ्यास करून आपण त्यावर आधारित सराव संच जो आहे तो सोडवणार आहोत. तर चला मग पाहूया आपण ए अधिक बी कंसाचा घनचा विस्तार काय येतो. तर इथं ए अधिक बी कंसाचा घन बरोबर म्हणजे इथं दोन पदांच्या बेरजेचा घन आहे. तर त्याचा विस्तार काय येतो पहा. तर इथं एचा घन म्हणजे पहिल्या पदाचा घन, इथं पहिलं पद आहे ए आणि दुसरं पद आहे बी. तर याचा विस्तारामध्ये पहा हे पद कशा पद्धतीने येतात. तर इथं एचा घन म्हणजे पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले एचा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद बी अधिक 3 गुणिले पहिले पद ए गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच बीचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन म्हणजे बीचा घन. तर इथं दोन पदांच्या बेरजेचा घन याच्या विस्तारामध्ये आपल्याला एकूण 4 पदं आल्याचे दिसून येतं. ते 4 पदं कसे येतात तर ते पहा. तर एचा घन म्हणजे पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले एचा वर्ग गुणिले बी अधिक 3 ए बीचा वर्ग अधिक बीचा घन. मग हे विस्तार सूत्र तुम्हाला नीट लक्षात घेऊन या स्वरूपामध्ये कोणतीही बैजिक राशी असेल आणि तिचा विस्तार करा असा प्रश्न जर विचारला तर तो आपला सहजपणे करता आला पाहिजे. तर हे सूत्र जे आहे याचा विस्तार तुम्हाला पुस्तकामध्ये दिला आहे, त्याचा तुम्ही नीट अभ्यास करा आणि त्यावर आधारित जे उदाहरणं आहेत ते उदाहरणं या ठिकाणी आपण आता अभ्यासूया. तर सुरुवातीला आपण तुम्हाला प्रश्न असेल विस्तार करा. सराव संच जो आहे तुमचा त्यामध्ये प्रश्न आहे विस्तार करा. तर त्यावर आधारित आपण एक उदाहरणाचा या ठिकाणी अभ्यास करूया. तर एक उदाहरण घेतोय मी. के अधिक 4 कंसाचा घन. तर के अधिक 4 कंसाचा घन याचा आपल्याला या ठिकाणी विस्तार करायचा आहे. तर हा विस्तार आपला ए अधिक बी कंसाचा घन हे विस्तार सूत्र वापरून आपला करायचा आहे. तर इथं ए म्हणजेच आहे के आणि बी म्हणजे आहे 4. म्हणजे तर एच्या जागेवर आलेला आहे के आणि बीच्या जागेवर आहे 4 आणि म्हणून इथं ए अधिक बी कंसाचा घन म्हणजेच के अधिक 4 कंसाचा घन हे ए अधिक बी कंसाचं घन या स्वरूपात असलेली बैजिक राशी आहे. आणि मग याचा विस्तार काय सांगतो. तर ए अधिक बी कंसाचा घन याचा विस्तार काय आहे. तर एचा घन म्हणजे पहिल्या पदाचा घन. मग इथं पहिलं पद आहे के आणि म्हणून इथं केचा घन अधिक 3 गुणिले एचा वर्ग गुणिले बी. मग इथं 3 गुणिले एचा वर्ग ए म्हणजे जिथं के आहे म्हणजेच केचा वर्ग गुणिले बी. मग इथं बी म्हणजे आहे 4 म्हणजेच 4 अधिक 3 ए बीचा वर्ग. मग इथं 3 गुणिले ए म्हणजेच आहे के गुणिले बीचा वर्ग म्हणजेच 4चा वर्ग अधिक बीचा घन. मग बीचा घन म्हणजे 4चा घन आणि मग इथं 4चा घन. चला आता इथे घन गुणाकार जो असेल वर्ग असेल तो आपण इथे करून घेऊया. याला सोपरूप देऊया. मग केचा घन अधिक 3 गुणिले के वर्ग गुणिले 4. मग इथं गुणाकारामध्ये संख्या ज्या आहेत त्या संख्यांचा गुणाकार करून घेऊया आणि जे अक्षर असेल ते जसं आहे तसंच लिहूया. तर इथं 3 आणि 4 यांचा गुणाकार होईल. तर 3 गुणिले 4 4 त्रिक 12 केचा वर्ग अधिक 3 गुणिले के गुणिले 4चा वर्ग. मग इथे 4चा वर्ग करून घेऊया आपण. तर इथं 3 गुणिले
के गुणिले 4चा वर्ग किती आहे, तर 4चा वर्ग 16 अधिक इथे 4चा घन. मग 4चा घन किती आहे, तर घन म्हणजे 4चा 3 वेळेस गुणाकार करायचा आहे, म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4. मग तो गुणाकार किती येतो, तर 4 गुणिले 4 16 आणि 16 गुणिले 4 64, म्हणजे 4चा घन येतो 64. आणि म्हणून केचा घन अधिक 12 केचा वर्ग अधिक इथे 3 आणि 16 यांचा गुणाकार करून घ्या. 16 त्रिक 48, 48 गुणिले के म्हणजेच के अधिक 64. तर या पद्धतीने ए अधिक बी कंसाचा घन या स्वरूपात असणारी कोणतीही बैजिक राशी असेल तर तिचा विस्तार आपल्याला एकदम आणि पटकन करता येतो. तर त्यासाठी तुम्हाला ए अधिक बी कंसाचा घन हे जे विस्तार सूत्र आहे ते तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं आहे. तर त्याचा विस्तार पहा, नीट लक्षात ठेवायचा आहे. एचा घन अधिक 3a वर्ग बी अधिक 3a बीचा वर्ग अधिक बीचा घन. तर त्या विस्तार सूत्रामध्ये येणारे जे पद आहेत त्या पदांकडे तुम्हाला नीट लक्ष द्यायचं आहे आणि त्यावरून तुम्हाला मग ए अधिक बी कंसाचा घन या स्वरूपातील कोणत्याही बैजिक राशीचे अवयव विस्तार त्याचा सहजपणे करता येतो. आणखीन एका उदाहरणाचा ठिकाणी आपण अभ्यास करूया. चला पुढचं उदाहरण पाहूया आपण. 7x अधिक 8y. 7x अधिक 8y कंसाचा घन. तर येथे आपल्याला 7x अधिक 8y कंसाचा घन याचा विस्तार करायचा आहे. तर इथे पहा, पहिलं पद जे आहे म्हणजे इथं 2 पदांच्या बेरजेचा घन आपलं करायचा आहे. तर इथं 7x म्हणजेच ए आणि 8y म्हणजे बी, म्हणजे इथं ए अधिक बी कंसाचा घन या स्वरूपात ही बैजिक राशी आहे. आणि म्हणून याचा विस्तार काय आहे, तर एचा घन म्हणजे पहिल्या पदाचा घन. मग इथं पहिलं पद आहे 7x आणि म्हणून इथं 7xचा घन अधिक 3 गुणिले पहिले पदाचा वर्ग. पहिलं पद आहे 7x आणि म्हणून इथं 7xचा वर्ग गुणिले दुसरे पद 8y अधिक 3 गुणिले पहिले पद 7x गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग. मग इथं दुसरं पद आहे 8y आणि मग इथं 8yचा वर्ग अधिक बीचा घन म्हणजेच 8yचा घन. 8yचा घन. चला आता याचा घन गुणाकार वर्ग जो असेल तो आपण करून घेऊया, याला सोपरूप देऊया. आणि म्हणून 7xचा घन, मग इथे 7xचा घन म्हणजे 7चा घन आणि xचा घन. तर तुम्हाला इथे कमीत कमी 10पर्यंतच्या संख्येची घन माहीत पाहिजेत, त्याहून तुम्हाला मग पटकन त्याचा विस्तार करता येईल. तर 7xचा घन म्हणजे 7चा घन आणि xचा घन. तर 7चा घन येतो 343 आणि xचा घन x घन अधिक 7 गुणिले
3 गुणिले 7x वर्ग, 7x वर्ग इथं आपण करून घेऊया. तर 3 गुणिले 7x वर्ग म्हणजे 7चा वर्ग 49 आणि x वर्ग x वर्ग गुणिले गुणिले 8y अधिक 3 गुणिले 7x गुणिले 8yचा वर्ग. तर मग इथं गुणाकार करून घेऊया आपण. 3 गुणिले 7x गुणिले 8yचा वर्ग, मग 8चा वर्ग 64 yचा वर्ग अधिक 8yचा घन. मग 8yचा घन 8चा घन येतो 512, 512 yचा घन. चला आता इथे गुणाकार करून घेऊया आपण. 343 343xचा घन अधिक 3 गुणिले 49 गुणिले 8. तर इथं गुणाकार करून घेऊया आपण. 3 गुणिले 49, 49ला 3ने गुणून घेऊया. 3 नवे 27, 27ला 7 हातचे आले 2, 3 चोक 12, 12 आणि 2 14 म्हणजे 147 गुणिले 8. आता 147ला 8ने गुणून घेऊया आपण. म्हणजे तो गुणाकार मी ते बाजूला करून घेतो. 147 गुणिले 8, 8 सती 56, हातचे आले 5, 8 चोक 32, 32 आणि 5 37ला 7 हातचे आले 3, 8 1 8, 8 आणि 3 11 म्हणजे 1176. 1176 चल जे आहेत ते x वर्ग गुणला y, तर ते जसे आहेत तसेच लिहा गुणाकारामध्ये, म्हणजेच x वर्ग y अधिक 3 गुणिले 7 गुणिले 64. तर यांचा गुणाकार इथे आपण करून घेऊया. तो गुणाकार मी ते वर करतो. 3 गुणिले 7, 7 त्रिक 21 आणि 21 गुणिले 64. तर 21ने 64ला गुणून घेऊया. तर 21 चोक 84, 84ला 4 हातचे आले 8, 21 गुणिले 6, 21 6 126, 126 आणि हातचे आले 8 134, 134 म्हणजे गुणाकाराला 1344. x गुणिले y वर्ग म्हणजेच x yचा वर्ग अधिक 512 yचा घन. तर अशा पद्धतीने आपला 7x अधिक 8y कंसाचा घन याचा विस्तार आला 343xचा घन अधिक 1176 x वर्ग y अधिक 1344 x yचा वर्ग अधिक 512 yचा घन. तर या पद्धतीने तुम्हाला कोणतेही दोन पदांच्या बेरजीचा घन त्याचा विस्तार तुम्हाला सहजपणे करता येईल. त्यासाठी तुम्हाला ती सूत्र नीट लक्षात ठेवायचं आहे. चला आणखीन एका उदाहरणाचा आपण अभ्यास करूया. आणि सराव संचातील मग इतर उदाहरणे जी आहेत ते तुम्हाला सोडवायची आहेत. चला आणखीन एक उदाहरण पाहूया आपण.
5x छेद y अधिक y छेद 5x कंसाचा घन. तर इथे देखील दोन पदांच्या बेरजेचा घन आहे. तर इथं पहिलं पद जे आहे 5x छेद y म्हणजे इथं एच्या जागेवर आलेलं आहे 5x छेद y आणि बीच्या जागेवर आहे y छेद 5x बी. आणि म्हणून इथं ए अधिक बी कंसाचा घन या स्वरूपात ही बैजिक राशी आहे. आणि मग त्याचा विस्तार जो आहे त्याचं सूत्र आपलं ए अधिक बी कंसाचा घन याच्या विस्ताराचं सूत्र आपलं माहीत आहे. ते सूत्र आपल्या इथे वापरायचं आहे. तर चला मग आपण इथं सूत्र वापरूया. पहा मग आपलं सूत्र काय सांगते तर पहिल्या पदाचा घन. मग पहिलं पद आहे इथं 5x छेद y त्याचा घन 5x छेद y कंसाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग. मग इथं पहिलं पद आहे 5x छेद y कंसाचा वर्ग गुणिले दुसरे पद y छेद 5x अधिक 3 गुणिले पहिले पद 5x छेद y गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग y छेद 5x कंसाचा वर्ग अधिक बीचा घन म्हणजेच y छेद 5x कंसाचा घन. चला तर याला आपण आता सोपं रूप देऊया. 5x छेद y कंसाचा घन आहे म्हणजे इथं आपला 5xचा घन करायचा आहे. त्याच पद्धतीने छेद जो आहे yचाही घन करायचा आहे. तर 5xचा घन म्हणजे 5चाही घन आणि xचाही घन. तर 5चा घन येतो 125 xचा घन x घन छेदस्थानी yचा घन अधिक 3 गुणिले 5x छेद yचा वर्ग. मग इथं 5xचा वर्ग आणि yचाही वर्ग करायचा आहे. तर 5xचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग 25 x वर्ग छेद yचा वर्ग. सॉरी इथे 3 गुणिले 5x छेद yचा वर्ग म्हणजेच 5चा वर्ग 25 x वर्ग छेद yचा वर्ग गुणिले y छेद 5x अधिक 3 गुणिले 5x छेद y गुणिले y छेद 5xचा वर्ग आणि yचा वर्ग छेद 5xचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग 25xचा वर्ग अधिक y छेद 5x कंसाचा वर्ग आहे. तर इथे yचा घन y छेद 5x कंसाचा घन आहे म्हणजे yचा घन yचा घन छेदस्थानी 5xचा घन म्हणजे 5चा घन 125 आणि xचा घन घन येते घन. आता याला व्यवस्थित आपण लिहून घेऊया. 125 xचा घन छेदस्थानी yचा घन अधिक
आता इथे संख्यांचा गुणाकार त्याच पद्धतीने भागाकार जो काही होत असेल तो इथं आपण करून घेऊया. तर इथं पहा 5ने इथं 25ला भाग जातो. 5 एक 5 आणि 5 5 25 आणि इथं 3 गुणिले 5 म्हणजे 5 त्रिक 15. आता इथं एक्स वर्ग भागिला एक्स, तिथं एक्स वर्ग भागिला एक्स म्हणजे इथं त्यांच्या घातांकाची वजाबाकी होईल. मग 2मधून इथं एक्सचा घातांक 1 वजा झाला म्हणजे 1 राहील म्हणजे एक्स. आणि वाय आणि हा वाय वर्ग आणि हा वाय, त्यातला वाय वर्ग कटल म्हणजे इथं काय राहील तर 3 गुणिले 5 5 त्रिक 15 एक्स छेद वाय अधिक इथे पहा या 5ने या 25ला भाग जाईल. 5 एक 5 5 5 25 इथं वाय आणि इथं वाय वर्ग कटल, एक्स आणि एक्स वर्ग कटल आणि म्हणून इथं काय राहील तर 3/5 3/5 वाय छेद एक्स अधिक वायचा घन छेदस्थानी 125 एक्सचा घन. तर या पद्धतीने त्याचा विस्तार येईल. अशीच इतर जे काही उदाहरणं आहेत त्याचाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच पद्धतीने काही संख्यांची जी घन आहेत ते घन कशी करायची त्यावर आधारित आपण 1-2 उदाहरणं अभ्यासूया. आणि मग इतर कोणत्याही संख्येचा घन कसा करायचा, या विस्तार सूत्राचा उपयोग करून संख्येचा घन कसा करायचा त्याचा सराव तुम्हाला करायचा आहे. तर कोणत्याही संख्येचा जो घन आहे तो आपला या विस्तार सूत्राचा उपयोग करून करता येतो. तर तो कसा करायचा ते आपण आता पाहूया. चला तर मग एक उदाहरण पाहूया. किंमत काढा असा प्रश्न जर विचारला तर विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढा असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तो कसा सोडवायचा त्यावर आधारित आपण एक उदाहरण पाहूया. तर पहा 52चा घन. आता इथे घन करायचा म्हणजे त्या संख्येचा 3 वेळेस गुणाकार करून जो गुणाकार येईल तो त्या संख्येचा घन असतो. परंतु इथे आपला गुणाकार न करता इथे ए अधिक बी कंसाचा घन या विस्तार सूत्राचा उपयोग करून आपल्याला या दिलेल्या संख्येचा घन करायचा आहे. तर तो कसा करायचा तर ती दिलेली संख्या आपला 2 संख्येच्या बेरजेच्या रूपामध्ये लिहायची आहे. मग ती बेरजेमध्ये कशी लिहायची तर त्या दिलेल्या संख्येच्या जवळची दशकामधली संख्या तुम्हाला शोधायची आहे आणि त्या दशक आणि एकक यांच्या बेरजेच्या रूपामध्ये ती दिलेली संख्या आपल्याला लिहायची आहे. तर 52च्या जवळची दशकामधली संख्या कोणती येईल तर 50 आणि म्हणून 50 अधिक 2 म्हणजेच 52ला आपल्याला 50 अधिक 2 कंसाचा घन या स्वरूपात लिहिता येईल. म्हणजे 52चा घन म्हणजेच 50 अधिक 2 कंसाचा घन या स्वरूपात आपल्याला त्याची मांडणी करता येईल. कोणत्याही संख्येचा घन विस्तार सूत्राचा उपयोग करून करताना त्या दिलेल्या संख्येला 2 संख्येच्या बेरजेच्या रूपामध्ये लिहायचं आहे. मग त्या 2 संख्या कोणत्या असतील तर त्यातली एक संख्या दशकामधली असेल आणि एक संख्या एककामधली असेल. मग दशकामधल्या संख्या कोणत्या आहेत तर 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 120. तर या ज्या दशकामधल्या संख्या आहेत या संख्येच्या आणि एकक यांच्या बेरजेच्या रूपामध्ये दिलेली संख्या आपल्याला लिहायची आहे. तर 52ला आपण 50 अधिक 2 कंसाचा घन या स्वरूपात लिहिलं आहे. तर इथं पहिलं पद आहे 50 म्हणजे एच्या जागेवर आलं 50 आणि बी म्हणजे आहे 2. मग आपल्या इथं ए अधिक बी कंसाचा घन या स्वरूपात आपल्याला त्याची मांडणी करता येईल आणि त्याचा विस्तार आपला करता येईल. मग आपला विस्तार काय सांगतो
तर ए अधिक बी कंसाचा घन म्हणजे एचा घन अधिक 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग अधिक बीचा घन. मग इथं पहिलं पद आहे 50 म्हणजे 50चा घन, 50चा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 50चा वर्ग गुणिले दुसरे पद 2 अधिक 3 गुणिले पहिले पद 50 गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन म्हणजे 2चा घन. आता इथं घन, वर्ग आणि गुणाकार जो असेल तो आपण करून घेऊया, याला सोपं रूप देऊया. आता इथे 50चा घन करायचा आहे. मग कोणत्याही दशकामधील संख्येचा घन करताना त्या दशकामधील संख्येवर जी शून्य आहे ती शून्य काढून जी संख्या राहील तिचा घन करून घेऊया आपण. तर आता इथे 50, मग 50चा घन करताना 50वर एक शून्य आहे ती शून्य विचारात न घेता शून्य काढून जी संख्या अंक राहील त्याचा घन करून घेऊया. तर 50मधलं शून्य काढला तर राहतो 5. मग 5चा घन किती येतो, तर 5चा घन 125. 125. आता इथे 5वर एक शून्य आहे तर त्याच्या घनामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 3 शून्य द्यायचे आहेत. आणि म्हणून इथे 125वर 3 शून्य द्या, 1 2 3. आणि म्हणून 50चा घन आला 1,25,000 अधिक 3 गुणिले 50चा वर्ग गुणिले 2. मग इथं 50चा वर्ग करून घेऊया आपण. 3 गुणिले 50चा वर्ग 5चा वर्ग 25 आणि त्याच्यावर एक शून्य आहे म्हणून ती 2 शून्य द्या म्हणजेच 2500 गुणिले 2 अधिक 3 गुणिले 50 गुणिले 2चा वर्ग म्हणजेच 3 गुणिले 50 गुणिले 2चा वर्ग 4 अधिक 2चा घन, मग 2चा घन 8. आणि म्हणून 1,25,000 अधिक इथं गुणाकार करून घ्या. 3 गुणिले 2,500 गुणिले 2. मग 3 गुणिले 2,500 25 त्रिक 75 7,500 गुणिले 2 म्हणजे 15,000 अधिक 3 गुणिले 50 गुणिले 4. 3 गुणिले 50 50 त्रिक 150 गुणिले 4 600 अधिक 8. आता या सर्वांची बेरीज करून घेऊया. 8 आणि 0 8 आणि 0 8 आणि 0 8. 0 आणि 0 आणि 0 0. 6 आणि 0 6 आणि 0 6. 5 आणि 5 10 10ला 0. हातचा आला 1 2 आणि 1 3 3 आणि हातचा 1 4 आणि हा 1ला 1 म्हणजे 1,40,608. तर 52चा घन याची किंमत आली 1,40,608. तर या पद्धतीने तुम्हाला इतर उदाहरणांचा सराव करायचा आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.